नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पॅडी टॉक या आपल्या मराठी चॅनलवर. आणि आज लेट नाईट व्हिडिओ करतोय. तुम्ही मला नेहमी बघताय की मी दुकानात बसून व्हिडिओ बनवतोय, पण तिथं थोडं डिस्टर्बन्स फारच वाढलं आहे. म्हणजे कस्टमर येतात, सारखे येत जातात, रोडवरून वाहनं जातात, तुम्हाला साऊंड ऐकू आलाच असेल. त्यामुळे ठरवलं की बाबा आपल्या घरीच आपण गेल्यानंतर शांतपणे व्हिडिओ बनवायचा. काय होतंय की मध्ये जर लिंक तुटली किंवा काही मला सांगायचं असेल तर ते राहून जाते. त्यामुळे म्हटलं की आपण रात्री केल्यानंतर शांतपणे व्हिडिओ बनवायचा. सो पहिलं फर्स्ट ऑफ ऑल मला सांगायचं आहे सर्वांना की माझ्या चॅनलवरचे सध्याला 100 सबस्क्रायबर्स पार झालेले आहेत. सो त्यासाठी पहिला सर्वांचं आभार, धन्यवाद. आणि खूप छान वाटतंय. आता 150 पण पूर्ण होईल अशी आशा आहे. शॉर्ट्सला भरपूर रिस्पॉन्स मिळते, चांगला रिस्पॉन्स मिळते. शॉर्ट्स आवडत आहेत लोकांना, कमेंटसुद्धा येत आहेत. सो प्रयत्न करेन की लाँग व्हिडिओ पण तशाच प्रकारे एक चांगल्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगालच. आता आज एपिसोड झाला, 26 एपिसोड होता आज. त्याच्यानंतर सुरुवातीलाच बिग बॉसने सर्वांना टास्क दिला. टास्कमध्ये असं होतं की सर्वांच्या गळ्यात म्हणजे वेगवेगळ्या सदस्यांचे फोटो असतील आणि बजर वाजवायचा असेल. बजर वाजवणारा पहिला व्यक्ती जो असेल तो त्याच्या गळ्यात ज्या व्यक्तीचा किंवा ज्या सदस्याचा फोटो असेल तो त्याला नॉमिनेट करेल योग्य ते कारण देऊन. सो अशा पद्धतीने तो टास्क आज तरी कंप्लीट झालेला आहे. तर त्यामध्ये 4 लोक एलिमिनेट झालेले आहेत. तर ते आहे, पहिला आहे इरिना, त्याच्यानंतर आहे अभिजित दादा, त्याच्यानंतर आहे वैभव आणि त्याच्यानंतर आहे जान्हवी नाही, आर्या. सो हे 4 मेंबर जे आहेत ते नॉमिनेट झालेले आहेत या आठवड्यात. आणि यामधला एक जो सदस्य आहे किंवा स्पर्धक आहे तो घराच्या बाहेर जाईल. आता यावरून भरपूर राडा झाला. ॲक्च्युली दोन्ही टीममध्ये यावेळी जे आपल्याला हे बघायला मिळालं की पहिला कसं असायचं, ए टीम बी टीम पडले तर दोन्ही एकदम काटेकी टक्करमध्ये लढायचे. ॲक्च्युली बी टीम थोडी बॅकफुटवर असायची. पण आज काय झालं, थोडी मांडवली करण्यात आली. मांडवली म्हणजे बाबा तू मला सेव्ह कर तर मी तुला सेव्ह करतो अशा पद्धतीनं, किंवा तू याला सेव्ह कर, तू तुमच्या टीममधल्या त्याला सांग की तू त्याला सेव्ह करायला, अशा पद्धतीने थोडं मांडवली करून थोडं शांतपणे आज खेळले. पण राडा कधी झाला, राडा ॲक्च्युली झाला ए टीममध्ये. ए टीममध्ये आता तुम्हाला माहिती आहे, अरबाज आहे, निक्की आहे, वैभव आहे, इरिना पण नंतर ॲड झाली, इरिना आहे, घनश्याम आहे. आज घनश्यामचा काय तसा काही मोठा रोल नव्हता आणि जान्हवी सुद्धा आज बॅकफुटवर राहिली. म्हणजे थोडं शांत घेतलं तिने. तिच्या डोळ्यात थोडं पाणी पण दिसत होतं, का कुणाला माहित नाही. थोडी ॲक्टिंग चालू आहे तिची, कारण मागचे 2 आठवडे तिने गाजवले. ज्या पद्धतीने ती त्यांच्या सिनियर्सची वागली त्यामुळे ती सोशल मीडियावर इतकी ट्रोल झाली ना की तिला लक्षात आले, बहुतेक बिग बॉसने तिला लक्षात आणून दिले. त्यामुळे ती कालच्या भागात पण पॅडी दादाशी रडून अगदी भावूक होऊन तिने माफी मागितली. आपण ते बघितलंयच. पण आजच्या भागात ती एकदम शांत राहिली. जसं बी टीम बोलते, जसं पॅडी दादा बोलला, जसं धनंजय दादा बोलला, त्यांचं सर्व ऐकलं तिने. आणि निक्की पण तिचं असं झालं ना की कप्तान झाल्यापासून ती आहे ना फार हे वागते की बाबा मी घरात आहे, माझं सगळं ऐकतात आणि माझं सगळ्यांनी ऐकायला पाहिजे. म्हणजे ती स्वतःच्या टीमला सुद्धा सांगते की तुम्ही हे करू नका, मी कप्तान आहे तर माझ्यावर काही यायला नको, तुम्ही हे करू नका. आणि तिथेच अरबाज, जान्हवी आणि वैभवचे खटके उडत आहेत, हे तुम्हाला दिसतंय चांगलंच. कारण त्यांच्यामध्ये होणारी चर्चा सुद्धा आपण आजच्या भागात बघितली की कशी बायस, म्हणजे ती कशी प्रकारे वागते, म्हणजे अगोदर कशी वागत होती आणि आत्ता कशी वागते, तर त्याच्याबद्दल ही चर्चा चालू होती. त्यामध्ये जान्हवी म्हणते अरबाजला की यार तुलाही जाणवलं ना, अशा पद्धतीने चर्चा चालू होती. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा राडा म्हणजे जो नेहमी होतो, आपण पहिल्यापासून बघतोय की निक्की आणि अभिजित दादा यांच्यामध्ये मैत्री आहे का नाही मला कळत नाही आहे. ॲक्च्युली ते दाखवतात एक, बोलतात एक, त्यामुळं प्रेक्षक सुद्धा गोंधळून गेले की नेमका यांच्या दोघांचा आहे काय. पण हा एक थोडा बॉन्ड तर आहे, कारण ते एकमेकाची मतं त्यांना पटतायत. कारण ते ज्यावेळी भेटतात, बोलतात, त्यावेळी ते एकमेकांबद्दल व्यवस्थित बोलतायत. आता त्यामध्ये झालंय असं की ज्यावेळी निक्की अभिजितची बाजू घेते त्यावेळी ते अरबाजला नाही आवडत. अरबाज फार चिडतो आणि तो पहिल्यापासूनच चिडत आलाय. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की त्याने अक्षरशः तोडफोड केली होती. निक्की त्याच्या डबलच आहे पण ती ऐकत नाही. तिला तिचेच मुद्दे पडतात आणि तिचेच मुद्दे ती खरं ठरवते. आणि
अभिजित जो आहे ना तो यामध्ये एकदम म्हणजे कसं वाटतंय की त्याच्या टीम बरोबर पण आहे आणि तो निक्की सोबत पण आहे. ऍक्च्युली बी टीमला निक्कीचा जो इंटरफेअर आहे तो आवडत नाही, पण अभिजित काय करतो निक्की बरोबर पण फ्रेंडली राहिलाय, ज्यामुळे तो त्यांच्या टीमशी बिंदास भिडू शकतो. आणि बी टीम मध्ये तसं पण भिडण्यासारखं आता तरी आहे. आता पॅडी दादा बोलायला लागलेला आहे, आर्या बोलते, अंकिताही बोलते, धनंजय दादा थोडा शांत राहतो, समजावून घेतो, पण हे बोलतायत. आणि वर्षा मॅडम काय त्यांचं जे चाललंय ते चालूच आहे की बाबा तू असा आहे तर तू असंच वाग, तू तशी आहे तर तू तसंच वाग, त्यांचं ते त्या पद्धतीनं चाललेलंच आहे. तर त्यामधून खूप वाद होत आहेत. आणि यामध्ये सगळ्यात भारी जो आहे ना ते तुम्हाला लक्षात आलं असेल कोण आहे, तो म्हणजे सूरज. त्या पोरग्याचा नादच खोळा आहे. म्हणजे तो बोलला ना तर तो सगळं मनापासून बोलतो. तो म्हणतो की ए टीम बी टीम मला काही घेणं देणं नाही, चुकला तो चुकला, आणि जो नाही चुकला ना त्याच्या पाठीमागे मी खंबीर उभा आहे. कारण ज्यावेळी अभिजित दादा आणि आर्या बसलेले असते त्यावेळी तो स्पष्ट जाऊन त्याचं मत मांडतो. तुला काय वाटतं अभिजित दादा विचारतो तर त्याचं तो स्पष्ट सांगतो की ज्याची चुकी नाही त्याच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा आहे. आर्या तू चुकलेली नाहीयेस, तू नड, मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी उभा राहिलोय, अशा पद्धतीने बोलतो. मग अभिजित दादा म्हणतो की बाबा असं झालं तर की आपल्याच टीम मधला माणूस जर असं वागला, आपल्या विरुद्ध वागला, तर तो स्पष्ट म्हणतो मग त्याची साथ द्यायची नाही, त्याची साथ सोडायची, उभा राहायचं नाही त्याच्या बाजूनं. तो स्पष्टच सांगतो. मग नंतर आर्या आणि त्याला कव्हर करायला जाते, पण तो आर्यालाही तेच सांगतो की तुझं चुकलं नाही, मी तुझ्या बाजूने आहे, पण तू इथे काय चुकलेस की तू मोठ्यांचं ऐकत नाहीयेस, तर जरा मोठ्यांचं ऐकायला शिक. मग धनंजय दादा कॅमेऱ्यासमोर कौरव म्हणजे दिसताना की बाबा पहिल्यांदा बिग बॉस मध्ये एवढ्या आठवड्यानंतर की सूरज आर्याला समजावतोय. मग त्याच्यानंतर ते अरबाज आणि वैभव जातात तिच्याजवळ, ते बोलत असतात. मग त्याच्यानंतर परत राडा होतो, ते आपण बघितलेलंच आहे. तसा हा आजचा भाग एवढा हे नाही झाला की अग्रेसिव्ह नाही झाला, कोण एवढा अग्रेसिव्ह नाही झालं. हा जान्हवीची आणि आर्याची थोडी बाचाबाची झाली, त्यामध्ये निक्कीही पडली. ते काय ते शोचा आता ते एक क्रायटेरियाच आहे की कोण ना कोणतरी बाबा या आठवड्यात तुम्ही हिरो झालंच पाहिजे, त्यांना सांगितलेलंच आहे. मग पहिल्या आठवड्यात जशी निक्की हिरो झाली होती की मी कुणाचा ऐकणार नाही, कोण कॅप्टन मला माहित नाही, तसंच आता आर्याने पवित्रा घेतलाय. पण बघू, आर्या ही आहे एलिमिनेट झोन मध्ये. सो बघू आता कसं कसं काय काय होते, जनता कुणाला सपोर्ट करते. आता या चारीपैकी तरी तसं वीक म्हणजे सदस्य म्हटलं तर इरेना पण आहे, वैभव पण आहे, आणि आर्यालाही थोडाफार प्रमाणात आपण धरू शकतो. कारण ती एकतर इतकं जास्त इन्व्हॉल्वमेंट दाखवत नाहीये, आणि जरी दाखवलं ना तर तिचे मुद्दे थोडे न पटण्यासारखे असतात. म्हणजे ती जे बोलते, ती जे सांगते, हा ती खेळते टी बी टीम कडून, नडते, पण नडायला चांगली आहे, पण ती ज्यावेळी मुद्दे मांडते ना ते पटायला थोडंसं अवघड होतं. पण जे चुकले, वैभव जसा चुकलाय मागच्या एपिसोडमध्ये, 2-3 एपिसोडमध्ये जसं वैभव चुकलाय, जसं तो चुकतोय, त्यामुळं प्रेक्षकांना तरी त्याला पसंती नाही आहे, त्याला तर वोट पडायचं मुश्किल. आणि इरिना ही पाक मरगळलेली आहे. म्हणजे काय करते काय नाही ते तिलाच कळत नाही. आता बिग बॉसनाही त्यांची चूक लक्षात आली असेल की बाबा ह्या मुलीला आपण का घेतलं, कारण एकतर तिला सर मराठी पण येत नाही, ती बोलायचा प्रयत्न करते, अभिमान आहे, कल्चर फॉलो करते, अभिमान आहे, पण शोच्या दृष्टिकोनातून आणि एकंदरीत त्या घरच्या वातावरणाच्या दृष्टिकोनातून मॅच नाही होत. त्यामुळं मे बी तिलाही मतं कमी पडू शकतात, आणि वैभवला तर तशी पण पडणार आहेत. पण एकटं जाणार आहे, त्यामुळे मे बी इरेना बाहेर पडू शकते असा माझा अंदाज आहे. बघू कितपत खरं तोडतोय, कारण आता परवाच आहे भाऊचा धक्का, त्याच्यानंतर एलिमिनेट होईल. सो आजच्या एपिसोड पुरतं एवढंच आहे. आणि परत तुम्हा सर्वांना धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब केलं तुम्ही, आणि ज्या पद्धतीनं चॅनल ग्रो होतंय, थोडं स्लो होतंय मान्य आहे, पण ज्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय आणि ज्या पद्धतीने तुमचं प्रेम मिळतंय ते मला माझ्यासाठी खूप आहे. आणि लेट नाईट व्हिडिओ बनवतोय, सो एक उत्साह मिळतोय, आणि असेच नवीन व्हिडिओ, नवीन कंटेंट करत जाईन. आता थोडं बिग बॉसचं चालू आहे, त्या सेशन मी कंटिन्यू केलाय, पण जसं जसं पुढे चांगले टॉपिक येतील, चांगले कंटेंट येतील माझ्या दृष्टिकोनातून, त्याच्यावर मी नक्कीच व्हिडिओ चांगले बनवीन आणि तुम्हाला असेच एंटरटेन करत राहीन. सो धन्यवाद, गुड नाईट. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, प्लीज सबस्क्राईब करा.